Good morning, friends. In a previous period, we have seen how we can find out the LCM of by tables. How we can find out the LCM by tables, as well as our formula. We can find out the LCM or any other arrangement, that is means the prime factors. With the help of prime factors, we have seen how we can find out the LCM. Today we will see how we can find out the LCM. How we can find out the LCM by vertical arrangement. By vertical arrangement. पहा, या अगोदरच्या भागामध्ये आपण एलसीएम कसा शोधायचा, लसावी कसा शोधायचा ते आपण पाहिलेलं होतं. परंतु या भागामध्येही आपण एलसीएमच शोधणार आहोत. काय शोधायचं आहे आपल्याला? वी वॉन्ट टू फाइंड आउट द एलसीएम बाय वर्टिकल अरेंजमेंट. बाय वर्टिकल अरेंजमेंट. ओके, उभ्या मांडणीनं कशा पद्धतीनं आपण कोणत्या नंबरचे एलसीएम कशा पद्धतीने शोधायचं ते आज आपण पाहणार आहोत. लेट अस सी. Find the LCM of 18 and 30. Find the LCM of 18 and 30. ओके, आता या दोघांचे आपल्याला एलसीएम शोधायचे आहेत. कोणत्या मेथडने शोधायचे आहेत म्हणून सांगितलेलं आहे आपण? बाय व्हर्टिकल अरेंजमेंट. बाय व्हर्टिकल अरेंजमेंट. काय आहे ही व्हर्टिकल अरेंजमेंट? कशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे? पहा, when we want to solve any example or when we want to find out the LCM by vertical arrangement, that time काय करायचं आहे आपल्याला त्यावेळेस? we want to know about first. ओके, फर्स्टली आपल्याला काय माहिती असलं पाहिजे? डिव्हिजिबिलिटी टेस्ट. काय माहिती असलं पाहिजे आपल्याला सुरुवातीला? डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. विभाज्यतेच्या कसोट्या. तर आपण या विभाज्यतेच्या कसोट्या याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ करणार आहोत. लवकरात लवकर ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर या विभाज्यतेच्या कसोट्यांचा म्हणजे या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर करून आपणाला याचं एलसीएम शोधायचं असतं. काय करायचं असतं? एलसीएम शोधायचं असतं. मग सुरुवातीला पाहूया आपण याची अरेंजमेंट नेमकी कशा पद्धतीने आपण केली पाहिजे. लेट अस सी. फर्स्टली राईट दीज टू नंबर्स इन दिस वे. 18, 30. लेट अस सी. इन दिस वे. ही जी अरेंजमेंट आहे आपल्याला वर्टिकल अरेंजमेंट, ही वर्टिकल अरेंजमेंट टू फाइंड आउट द एलसीएम, ही वर्टिकल अरेंजमेंट अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. लेट अस सी. दीज टू नंबर्स, विच टू नंबर्स आर गिवन दॅट हियर? 18 and 30. Which two numbers? 18 and 30. These two numbers are given. Then these two numbers are divisible by. These two numbers 18 and 30 is divisible by. कोणत्या नंबरनं डिव्हिजिबल आहेत पहा. कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी आपण काय करणार आहोत? वी वॉन्ट टू नो द डिव्हिजिबिलिटी टेस्ट. कशाचा वापर करायचा आहे? यूज ऑफ डिव्हिजिबिलिटी टेस्ट. या विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी हे डिव्हिजन ऑपरेशन करायचं असतं. मग काय करणार आहोत? हे दोन्हीही नंबर्स कितीने डिव्हिजिबल आहेत? 2 ने डिव्हिजिबल आहेत. ओके, म्हणजे आता हे जे नंबर्स आहेत, कोणते नंबर्स घ्यायचं आपण? प्राईम नंबर्सच घ्यायचं. म्हणजे या लेफ्ट साइडला जो आपण नंबर घेणार आहोत, कोणत्या नंबरनं हे डिव्हिजिबल आहे, तर या ठिकाणी आपल्याला कोणते नंबर घ्यायचं? मॅक्झिमम हे प्राईम नंबर्स घ्यायचे आहेत. ओके, सो दीज टू नंबर्स 18 and 30 इज डिव्हिजिबल बाय 2. सो वी कॅन राईट हिअर 2. ओके, 2 ने भाग जातो म्हणून आपण काय केलेलं आहे? या ठिकाणी या हे जे नंबर्स आहेत या नंबरच्या लेफ्ट साइडला काय लिहिलेलं आहे? 2 लिहिलेलं आहे पहा. ओके, देन
divide these two numbers by 2. 2 9 जा 18, 2 1 जा 2, remaining 1, 3 minus 2 1, take 0, then formula number becomes 10, and 2 5 जा 10, 2 5 जा 10. Okay, thereafter can these two numbers 9 and 15 is divisible by 2? No. हे दोन्हीही नंबर्स आता 2 ने भाग जात नाही या दोन्हीही नंबर्सला. मग आता 2 ने भाग जात नाही, मग त्याच्या पुढचा प्राईम नंबर कोणता आहे? 3 आहे. 3 ना आहेत का हे दोन्ही डिव्हिजिबल? यस, these two numbers are divisible by 3. So you can write here 3. Then 3 3 जा 9 and 3 5 जा 15. 3 5 जा 15. ओके, काय झालेलं आहे? 3 3 जा 9, 3 5 जा 15. आता हे दोन्ही नंबर्स कोणते? आता या ठिकाणी काय शिल्लक राहिलेलं आहे पहा, 3 and 5. काय शिल्लक राहिलेलं आहे? 3 and 5. आता हे दोन्हीही नंबर्स 2 ने डिव्हिजिबल आहेत का? नाही. 3 ने डिव्हिजिबल आहेत का? नाही. नेक्स्ट प्राईम नंबर 5 ने डिव्हिजिबल आहेत का? नाही. आता पहा हे नंबर 3 ने एकच नंबर डिव्हिजिबल आहे या ठिकाणी, बरोबर आहे. आता या ठिकाणी किती नंबर्स आपल्याला एलसीएम शोधायचा आहे? वी वॉन्ट टू फाइंड आउट द एलसीएम ऑफ ओनली 2 नंबर्स. किती नंबर्स काढायचे आपल्याला? फक्त या 2च नंबरचं, म्हणजे या 2च संख्यांचं आपल्याला काय काढायचं आहे? एलसीएम शोधायचं आहे. कोणते 2 नंबर्स? 18 and 30. या 2च नंबरचा आपल्याला एलसीएम शोधायचा आहे. पहा, बरोबर आहे. म्हणून आता या ठिकाणी भाग 3 ला भाग जातोय. कितीने भाग जातोय? 3 नच भाग जातोय, म्हणजे त्याच संख्येनं भाग जातोय. परंतु दिलेल्या संख्या 2च आहेत. दिलेल्या संख्या किती आहेत? 2च आहेत. म्हणून कमीत कमी समजा 2 पेक्षा जास्त संख्यांचं जर आपल्याला एलसीएम जर शोधायचं असेल, अशा वेळेस 2 पेक्षा जास्त, त्यावेळेस मात्र कमीत कमी 2 संख्यांना जरी भाग जात असला तरी सुद्धा आपण इथं भाग घालू शकतो. पण या ठिकाणी दिलेल्या संख्या किती आहेत? 2 आहेत. दिलेल्या संख्या किती आहेत? 2 आहेत. म्हणून फक्त आपण या ठिकाणी एका संख्येला भाग घालू शकत नाही. ओके, वी कॅन नॉट डिवाइड ओनली 1 नंबर. एकाच संख्येला आपण या ठिकाणी भागाकार करू शकत नाही. हे आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी पहा, दोन्ही संख्येला जर भाग जात असेल, दिलेल्या संख्या किती आहेत? 2च आहेत. मग या दोन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे. जर भाग जात नसेल तर भागाकार करता येणार नाही. मग पुढे काय करायचं पहा, हे जशास तसं असंच राहणार आहे. काय राहणार आहे? हे 3 ला 3 असंच राहील, 5 ला 5 असंच राहणार आहे. पुढे कसल्याही प्रकारची प्रोसेस करायची नाही, बरोबर आहे. कारण किती संख्यांचं एलसीएम काढायचं आहे आपल्याला? फक्त 2च संख्यांचं एलसीएम आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. म्हणून आता या ठिकाणी काही प्रोसेस करायची नाही. मग आता काय करायचं आहे? मग आता पुढे आपल्याला काय शोधायचं आहे? एलसीएम शोधावून सांगितलेलं आहे. मग काय करावं लागेल आपल्याला? पहा, एलसीएम इज इक्वल टू काय करायचं आहे? एलसीएम इज इक्वल टू, आता या लेफ्ट हँड साइडला पहा, म्हणजे हे 2 नंबर सोडून, कोणते? 18 and 30 सोडून याच्या लेफ्ट हँड साइडला कोणते नंबर्स आलेले आहेत पहा. म्हणजे हे काय असतात? फॅक्टर्स असतात. ओके, म्हणजे हे फॅक्टर्स आपल्याला इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन लिहायचं आहे. इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन. एलसीएम इज इक्वल टू पहा 2 into 3. 2 into 3. कोणकोणते फॅक्टर्स होते या ठिकाणी? 2 and 3. म्हणून आपण याला काय लिहिलं? 2 into 3. आता याला याच नंबरने डिवाइड केल्यानंतर डिव्हिजन किती येणार होतं? 1 येणार होतं, बरोबर आहे. मग आता हे जे राहिलेले आहे खाली, बरोबर आहे, काय काय राहिलेलं आहे? 3 and 5. तर हे 3 and 5 आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. परत 3 into 5 अशा पद्धतीने इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन. मग आता हे आणि हे नेमकं काय असतं? बरोबर आहे. तर या लेफ्ट हँड साइडला जे कोणते नंबर्स आलेले असतात
जो आपण फॉर्म्युला पाहिलेला होता पहा या अगोदर, LCM इज इक्वल टू कॉमन फॅक्टर्स इनटू अनकॉमन फॅक्टर्स. बरोबर आहे. तर हे लेफ्ट हँड साइडला कोणते नंबर्स आलेले असतात? कॉमन फॅक्टर्स आलेले असतात. विच फॅक्टर्स? कॉमन फॅक्टर्स. आणि हे कोणते असतात? अनकॉमन फॅक्टर्स. कोणते फॅक्टर्स असतात? अनकॉमन फॅक्टर्स. सो what we can do here, we want to multiply here. Firstly, see here. आता मल्टिप्लिकेशन करत असताना आपण वारंवार सांगितलेलं आहे की हे मल्टिप्लिकेशन आपणाला तोंडी करता यावं, आपला वेळ वाचावा अशा पद्धतीनं करायचं आहे. म्हणजे आता या ठिकाणी जर मी अशा पद्धतीने जर करत गेलो, पहा 2 into 3 6, 6 into 3 18, 18 into 5. आता समजा मला 18चा टेबलच येत नसेल, बरोबर आहे. टेबल तर आपल्याला 20, 30 पर्यंतचे पाठ करायचेच आहेत, परंतु कॅल्क्युलेशन आपल्याला इझी जावं यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा, वेगवेगळ्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला कॅल्क्युलेशन कमीत कमी करता यावं, तोंडी करता यावं अशा पद्धतीने करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला पहा, 5 into 2 10 आणि 3 into 3 9 होणार आहे. 10 into 9 10 into 9 10 9 90. पहा म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे. सो LCM is equal to 90. LCM is equal to 90. म्हणजे अशा पद्धतीनं या व्हर्टिकल अरेंजमेंटनं आपण काय करायचं आहे, हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. कसल्याही प्रकारची जर आपल्याला अडचण येत असेल तर लागलीच फोन करायचा आहे, निसंकोच फोन करायचा आहे, कितीही वाजू द्या, काही अडचण नाही. ओके. कारण आपणाला या ठिकाणी आपल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट आपल्या क्लिअर होणं गरजेचं आहे. हे वारंवार मी आपणास सांगतो आहे की आपल्याला याच्यावरचे 10 एक्झाम्पल सोडवा, 15 सोडवा, 100 सोडवा, काहीही फरक पडणार नाही. फक्त आपल्याला काय पाहिजे, एकदा ही कन्सेप्ट क्लिअर झाली मग याच्यावरचे आपण कितीही एक्झाम्पल सोडवू शकतो. बरोबर आहे. समजा मला ही कन्सेप्ट समजली नाही, मी 100 जरी एक्झाम्पल सोडवले तरी मला काहीही समजणार नाही. म्हणून काय करायचं आहे आपल्याला, सुरुवातीला आपल्या या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यायच्या आहेत. आता हे जे एक्झाम्पल पाहिलं आपण, फॉर ओनली 2 नंबर्स. ओके. किती नंबरचं एलसीएम शोधलेलं आहे आपण या ठिकाणी, ओनली 2 नंबर्सचं. जर 3 नंबर्स असतील तर त्यांचं एलसीएम कशा पद्धतीने शोधायचं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपण आता 3 नंबर्सचं, किती नंबर्सचं, हाऊ मेनी नंबर्स, 3 नंबर्सचं काय करणार आहोत, एलसीएम शोधणार आहोत. सो 16, 48 and 80. Suppose the question is that find the LCM of 16, 48 and 80. कोणत्या नंबरचा आपल्याला एलसीएम शोधायचा आहे पहा या ठिकाणी, 16, 48 and 80. आता किती नंबर्स आहेत हे दिलेले नंबर्स, 3 नंबर्स आहेत. ओके. आता या 3 नंबर्सचं एलसीएम कसं शोधायचं ते आपण पाहूया. सो फर्स्ट अरेंजमेंट, सुरुवातीला काय करायचं आहे, ही जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट सर्वात महत्वाची आहे पहा. ओके. हे व्हर्टिकल अरेंजमेंट सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीनं तयार करून घ्यायची आहे. कसं, 16, 48, 80. ओके. अशा पद्धतीची फर्स्ट अरेंजमेंट असणार आहे आपली. आता पुढच्या ज्या काही स्टेप्स आहेत पहा, आपल्या पुढच्या स्टेप्स काय आहेत या ठिकाणी व्यवस्थित, अगोदर जर 3 नंबर्स असतील तर याच्या स्टेप्स काय आहेत हे सुरुवातीला आपण समजून घेऊ. फर्स्ट स्टेप काय असणार आहे, हाऊ मेनी नंबर्स आर गिवन दॅट हियर, 3 नंबर्स. ओके. सुरुवातीलाच आपल्याला काय करायचं आहे पहा, डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर करायचा आहे, विभाज्यतेच्या कसोट्यांचाच वापर करायचा आहे. बरोबर आहे. कारण कशासाठी विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर करायचा आहे पहा, कारण की आपल्याला हे डायरेक्ट भाग जातो का नाही हे समजण्यासाठी. बरोबर आहे. विदाऊट कॅल्क्युलेशन म्हणजे प्रत्यक्ष भागाकार न करता आपल्याला समजलं पाहिजे की या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो यासाठी. तर या ठिकाणी पहा, 2 न भाग जात असेल तर 2 न, 3 न जात असेल तर 3 न, 5 न, 7 न, जे काही नंबर्स असतील त्या नंबर्सना आपल्याला या ठिकाणी भागाकार करायचा असतो. आता दिलेल्या संख्या किती आहेत पहा, 3 संख्या आहेत. बरोबर आहे.
तर 3 पैकी तिन्ही संख्यांना जर भाग जात असेल तर भागाकार आपल्याला या ठिकाणी करायचा असतो. काय सांगितलं आपण, जर समजा 2 या संख्येनं आपण या तिन्ही संख्यांना भागाकार करत आहोत तर काय करायचं पहा, या दोन्हीही म्हणजे या तिन्ही संख्यांना भाग जात असेल तर भागाकार करायचा आहे. ओके, मग आता आपण ते उदाहरणाच्याच माध्यमातून पाहूया. पहा, आता या ठिकाणी या तिन्ही संख्यांना कितीने भाग जातोय, 2 ने भाग जातोय. म्हणून आपण काय करणार आहोत, या ठिकाणी पहा 2 लिहिलेला आहे, बरोबर आहे. मग आता या 2 न काय करायचं, या तिन्ही नंबर्सला डिवाइड करून घ्यायचं आहे. 2 8 जा 16, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 4 जा 8, 0:0. ओके, पहा आता काय आलेलं आहे आपलं डिव्हिजन, 8, 24 आणि 40 असे नंबर्स आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. आता पुढे काय करायचं आहे, पुढेही तेच प्रोसिजर असणार आहे. आता हे जे 3 नंबर्स आहेत पहा, 8, 24 आणि 40, आता या तिन्ही नंबर्सला 2 ने डिव्हिजिबल आहेत का पाहायचं. हे तिन्ही नंबर्स आहेत का, यस आहेत. मग या ठिकाणी परत आपल्याला काय करायचं आहे, 2 लिहायचं आहे. ओके, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 0:0, 0:0. परत आणखीन आता नेक्स्ट स्टेप आपल्याला या ठिकाणी करायची आहे. पहा, आणखीन हे तिन्ही नंबर्स कितीने डिव्हिजिबल आहेत, 2 ने आहेत का डिव्हिजिबल, यस आहेत, 2 ने डिव्हिजिबल. तर 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 6 जा 12, 2 1 जा 2, 0:0, 0:0. पहा, आणखीन हे नंबर्स डिव्हिजिबल आहेत का, 2 ने डिव्हिजिबल आहेत का, आहेत का तिन्ही नंबर्स, यस आहेत. मग काय करायचे आपल्याला, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 5 जा 10. पहा काय काय केलं आपण, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 5 जा 10 अशा पद्धतीने आपण याला लिहिलेलं आहे. आता पहा, या ठिकाणी काय आलेलं आहे, 1 आलेलं आहे. या ठिकाणी काय आलेलं आहे, 3 आलेलं आहे. तर या ठिकाणी काय आलेलं आहे, 5 आलेलं आहे. म्हणजे आता या ठिकाणी तर 1 आलेलं आहे. आता याचा तर काही प्रश्न असणार नाही. परंतु या ठिकाणी आता काय राहिलेलं आहे पहा, 3 आणि 5 राहिलेलं आहे. काय काय राहिलेलं आहे, 3 and 5. 2 न डिव्हिजिबल आहे का, नाही. 3 न डिव्हिजिबल आहे का, आहे. 3 न फक्त काय डिव्हिजिबल आहे, एकच नंबर डिव्हिजिबल आहे, 3 1 जा 3, बरोबर आहे. आपल्याला आता इथं जर दिलेले नंबर 3 असतील, 3 पैकी कमीत कमी ऍटलिस्ट किती नंबरला डिव्हिजिबल असलं पाहिजे, कमीत कमी 2 तरी नंबर मध्ये डिव्हिजिबल असलं पाहिजे, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी काय होतं, फक्त एकाच नंबरला डिव्हिजिबल आहे. किती नंबरला डिव्हिजिबल आहे, एकाच नंबरला. मग लिहायचंय का आपल्याला, 3 लिहायचंय का, नाही लिहायचं. आता पुढचा कोणता आहे, 5, बरोबर आहे. 5 ला पण काय आहे, फक्त एकाच नंबरला डिव्हिजिबल होते या 5 ला, बरोबर आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, आता हे जशाच तसंच ठेवावं लागेल. ओके, मग पुढे पहा, आता काय करायचं आपल्याला, एलसीएम शोधायचं आहे. एलसीएम इज इक्वल टू, एलसीएम इज इक्वल टू काय करायचं आहे पहा. आता हे लेफ्ट हँड साइडला जे नंबर्स असतात ते नंबर्स कोणते असतात म्हणून सांगितलं आपण, कॉमन फॅक्टर्स. कोणते फॅक्टर्स असतात, कॉमन फॅक्टर्स असतात. आणि या खाली म्हणजे या नंबरच्या खाली सर्वात खाली जे कोणते शिल्लक असलेले नंबर्स असतात ते नंबर्स म्हणजे काय असतं, अनकॉमन फॅक्टर्स. कोणते फॅक्टर्स असतात, अनकॉमन फॅक्टर्स असतात. मग याला आपल्याला काय करावं लागेल पहा, एलसीएम इज इक्वल टू, सुरुवातीला हे कॉमन फॅक्टर्स लिहायचे आपण, 2 into 2 into 2 into 2. हाऊ मेनी टाइम्स, 4 टाइम्स. 2 into 2 into 2 into 2 आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता काय करायचं आहे, अनकॉमन फॅक्टर्स म्हणजे हे खाली राहिलेले, हे शिल्लक राहिलेले फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. into 3 into 5. 1 लिहिलेलं नाही. 1 न कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तरी नंबर म्हणजे जे काही आपलं येणारा आन्सर असणार आहे तेच असणार आहे. त्यामुळे आपण 1 लिहिलेलं नाही. पहा आता यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. कशा पद्धतीनं, ट्रिकनं. 5 2 जा 10,
बरोबर आहे. म्हणजे आता हे 10 तर आपल्याला मिळालेलं आहे, काही अडचण नाही. आता पुढचं यांचे मल्टिप्लिकेशन करूया. पहा 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24, 24 into 10 is equal to 240. 240. So LCM is equal to 240. काय आलेलं आहे, याचं जे काही LCM आलेलं आहे ते किती आलेलं आहे, 240 आलेलं आहे. समजतंय सर्वांना? हे तुम्हाला नेमकं आता काय म्हणायचं आहे. आता पुढे कोणतं एक्झाम्पल तुम्ही घ्या म्हणताय ते मला नक्की 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 समजलेलं आहे. काही अडचण नाहीये, तुम्ही फक्त आता पाहायचंय. ओके, अगदी बरोबर आहे. काय करायचं आहे आता आपल्याला, आणखीन एक एक्झाम्पल पाहायचं आहे. कशाचं पाहायचं आहे, व्हर्टिकल अरेंजमेंटचं, की ज्याच्यामध्ये कोणत्याही 2 नंबर्सला, म्हणजे जर दिलेले नंबर्स 3 असतील, या तिन्ही नंबरचं जर आपल्याला LCM जर शोधायचं असेल आणि कोणत्याही 2 नंबरला जर डिव्हाइड करता येत असेल तर आपण ते एक्झाम्पल कशा पद्धतीनं सोडवायचं हेच आपल्याला पाहायचं आहे या एक्झाम्पल मध्ये. ओके, मग कोणतं एक्झाम्पल पाहूया आपण. फाइंड द LCM. फाइंड द LCM ऑफ 18, 30 and 42. कोणतं एक्झाम्पल, फाइंड द LCM ऑफ 18, 30 and 42. ओके, याचंही आपल्याला काय करायचं आहे, LCM शोधायचं आहे विथ द हेल्प ऑफ व्हर्टिकल अरेंजमेंट. ओके, चला तर मग पाहूया आपण हे व्हर्टिकल अरेंजमेंट कसं सोडवायचं आहे. These 3 numbers, which 3 numbers are given that 18, 30 and 42. These 3 numbers are divisible by 2. 2 9 are 18. 2 1 are 2. Remaining 3 minus 2 1. Take 0, then form the number becomes 10. 2 5 are 10. And 2 2 are 4. 2 1 are 2. Then let us see all these 3 numbers can divisible by 2. No, these 3 numbers are not divisible by 2. Can any 2 numbers are divisible by 2? No. Then these numbers are divisible by 3. Then 3 3s are 9, 3 5s are 15 and 3 7s are 21. 3 7s are 21. पहा आता या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत, आता कोणतेही 2 नंबर्स, आता हे 2 न डिव्हिजिबल आहेत का, नाही. 3 न डिव्हिजिबल आहेत का, नाही. 5 न आहेत का, कोणतेही 2 नंबर्स पहा, नाही. बरोबर आहे. तर या ठिकाणी कोणतेही 2 नंबर्स एकाच नंबरने डिव्हिजिबल नाही. म्हणजे आता हे आपल्याला याच ठिकाणी काय करायचं आहे, स्टॉप करायचं आहे. पहा, मग आता पुढे काय करणार आहोत आपण, LCM काय करायचं आहे, LCM इज इक्वल टू, पहा हे 2 into 3 स्टार्टिंगला काय करायचं, हे लेफ्ट हँड साइडचे फॅक्टर्स लिहायचे आहेत. LCM इज इक्वल टू 2 into 3 into काय करायचं आहे, हे जे शिल्लक राहिलेले आहेत नंबर्स ते 3 into 5 into 7 इज इक्वल टू मग स्टार्टिंगला काय केलं आपण, पहा 2 into 5, 2 5 जा 10. यानंतर पहा 3 3 जा 9, 9 7 जा 63, 9 7 जा 63 into 10 is equal to 630. Is equal to 630. So LCM is equal to 630. That is our answer. That is our answer. Okay. तर आपण काय सांगितलेलं होतं की कोणत्याही 2 नंबर्सचं, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, काय कोणत्याही 2 नंबरला डिव्हिजन होईल अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपण पाहणार होतो. मग आता ते एक्झाम्पल आपण पाहूया. पहा 16, 28 and 40. कोणतं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत, 16, 28 and 40. पाहूया. मग स्टार्टिंगला आपल्याला याची व्हर्टिकल अरेंजमेंट करून घ्यायची आहे. 16, 28, 40. ओके, व्हर्टिकल अरेंजमेंट आपली झालेली आहे. आता आपण स्टार्ट करूया.
Okay, all these three numbers are divisible by 2. Then 2 8s are 16, 2 1s are 2, 2 4s are 8, 2 2s are 4, 0 is to 0, 0 is to 0. Then all these three numbers are divisible by 2. Yes, very good. 2 4s are 8, 2 7s are 14, 2 1s are 2, 2 1s are 2, 0 is to 0, 0 is to 0. Let us see. आता कोणते नंबर शिल्लक राहिलेले आहेत या ठिकाणी? 4 7 10. कोणते राहिलेले आहेत शिल्लक? 4 7 10. All these three numbers are divisible by 2. आता हे तिन्ही नंबर्स 2 ने डिव्हिजिबल आहेत का ते पाहायचं आहे आपल्याला. ओके, 4 is divisible by 2, 7 is not divisible by 2, 10 is divisible by 2. म्हणजे आता या ठिकाणी पहा 2 न कोणत्या फक्त दिलेले नंबर्स किती आहेत? 3 नंबर्स आहेत, हे 16 28 अँड 40 आहेत. परंतु या ठिकाणी आता पहा किती नंबर्सला भाग जातोय? फक्त 2च नंबर्सला भाग जातोय या ठिकाणी. बरोबर आहे, कुणाला 4 आणि 10 ला भाग जातोय. तर मग काय करावं लागेल आपल्याला? जर दिलेले नंबर्स 2 पेक्षा जास्त असतील, म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जर जास्त संख्या दिलेल्या असतील आणि त्यांचं जर आपल्याला एलसीएम शोधायचं असेल तर सुरुवातीला काय करावं लागेल? पहा, आपल्याला दिलेले नंबर जर 3 असतील तर कमीत कमी किती संख्यांना भाग द्यायला पाहिजे? कमीत कमी 2 संख्यांना भाग द्यायला पाहिजे. हे आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला लक्षात घ्यायचे. पहा, किती संख्यांना? कमीत कमी 2 संख्यांना. मग आता जातोय का या 2 संख्यांना भाग? जातोय. कितीने भाग जातोय? 2 ने भाग जातोय. बरोबर आहे. हो हो हो, समजलं. आता या 7 ला काय करायचं? बरोबर आहे, 7 ला काय करायचं? बरोबर आहे, 7 ला काहीच नाही करायचं. काय करायचं आहे? 7 ला काहीच करायचं नाहीये. फक्त काय करायचंय? 7 ला सोबत घेऊन जायचंय आपल्या. काय करायचं आहे? 7 ला सोबतच घ्यायचंय. 7 ला सोडायचंय का कुठं? नाही, इथं सोबतच घेऊन जायचंय. सोबतच आला होता, सोबतच घेऊन जायचं, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. पहा, वाटेत कुठेही सोडायचं नाही, सोबतच घेऊन जायचंय. घेतलं का सोबत? ओके, व्हेरी गुड. मग पहा, 2 2 जा 4, 7चं 7. काय केलं? 7 ला 7 सोबत घेतलं का? विसरायचं नाही. ओके, देन 2 5 जा 10, 2 5 जा 10. ओके, आता पहा कोणकोणते नंबर शिल्लक राहिले? 2 7 5. ओके, 2 ने डिव्हिजिबल आहेत का? नाही. 3 ने डिव्हिजिबल आहेत का? नाही. 5 ने डिव्हिजिबल आहेत का? नाही. 7 ने डिव्हिजिबल आहेत का? नाही. कोणतेही स्टार्टिंगला काय करायचं? तिन्ही नंबर्स आहेत का डिव्हिजिबल? नाही. कोणत्याही 2 नंबरला डिव्हिजिबल आहेत का? नाही. जर नसतील तर हे नंबर जशाच तसे खालीच राहतील. जर भाग जात असेल तर आणखीनही आपण याला भाग घालू शकतो. म्हणजे तिन्ही नंबर्सला भाग जात असेल तर तिन्ही नंबरला घालायचंय. कोणत्याही 2 नंबरला भाग जात असेल तर 2च नंबरला भागाकार करून आपण जी कोणती तिसरी संख्या असेल त्या तिसऱ्या संख्येला तसंच सोबत घ्यायचं. समजतंय सर्वांना? आता पहा, या तिन्ही संख्यांना किंवा याच्यापैकी कोणत्याही 2 संख्यांना एकाच संख्येनं भाग जात नाही, म्हणून हे खाल्ल्याखाली आपल्याला जशाच तसं ठेवावं लागणार आहे. मग आता पहा, आता काय करायचं आपल्याला? यांचा एलसीएम शोधायचा आहे. पहा, एलसीएम इज इक्वल टू काय करायचं आहे? एलसीएम इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2. कोणते आहेत हे? या लेफ्ट हँड साईडचे. स्टार्टिंगला कुठून सुरुवात करायची म्हणून सांगितलं आपण? या लेफ्ट हँड साईडनं जे काही फॅक्टर्स आलेले असतील ते 2 इंटू 2 इंटू 2 इंटू. आता कोणते फॅक्टर्स? जे खाली शिल्लक राहिलेले आहेत त्यालाच आपण काय म्हणतो? अनकॉमन फॅक्टर्स. कोणते फॅक्टर्स असतात हे? अनकॉमन फॅक्टर्स. म्हणजेच काय? 2 इंटू 7 इंटू 5, 2 इंटू 7 इंटू 5. ओके, आता पहा काय करायचं आहे? 2 5 जा 10, 2 5 जा 10. नंतर पहा, आता यांचं आपण मल्टिप्लिकेशन करणार. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 7 जा
8 7 जा 56, 56 into 10 is equal to 560 is equal to 560. So LCM is equal to 560. LCM is equal to 560. ओके, सर्वांना समजलेलं आहे. सर्वांनी या एक्झाम्पलचं म्हणजे हे जे काही सर्व एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत ते आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. कन्सेप्ट आपल्या या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचे आहे. जर आपणाला हे एक्झाम्पल समजलेले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. लागलीच फोन उचलायचा आहे, लागलीच फोन करायचा आहे. जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहता तेव्हा जर समजलेलं नसेल, कन्सेप्ट समजलेली नसेल तर लागलीच फोन करायचा आहे आणि विचारायचं आहे.